बाजीरावांनी खानदेशात आपला मुकासा स्थिरस्थावर केला होता. बाजीरावांना आता गुजरात, माळवा, दख्खन खुणावत होते. उत्तरेत वजिरी करत असलेल्या निजामाची झोप उडाली होती. आपण काही हालचाल केली नाही तर बाजीराव अशा मोहिमा वरचेवर करून सारा सरंजाम मराठ्यांच्या आधिपत्याखाली आणेल अशी भीती निजामाला पोखरून टाकत होती. निजामाने वारंवार दक्षिणेच्या कारभाराबाबत दिलेले सल्ले ऐकून दिल्लीच्या बादशहाचे आणि निजामाचे खटके उडू लागले होते. बादशहाची दक्षिणेच्या कारभाराबाबतची उदासीनता पाहून निजामाने स्वतःच ठोस निर्णय घेऊन ते अंमलात आणण्यास सुरुवात केली. बादशहाच्या मर्जीविरुद्ध हैदर कुली खानास निजामाने गुजरातच्या सुभ्यावरून बरखास्त केले. गुजरातचा सुभा निजामाने आपल्या नावावर करून घेतला. आपला विश्वासू सरदार हमीद खान यास निजामाने गुजरातच्या सुभ्यावर देखरेखीसाठी ठेवले. माळवा प्रांतावरील बादशहाने नेमलेल्या सुभेदारास बरखास्त करून निजामाने आपला हस्तक असलेल्या अजीमुल्ला खान यास नेमले. आपल्या या सरदारांना निजामाने बाजीरावांच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्यास सांगितले. बाजीराव आता कोणता नवीन उद्योग आरंभणार याचा अंदाज निजाम बांधू लागला. बाजीरावांचे घोडे साताराहून भूपाळगडाकडे दौडत होते. सोबत मल्हारराव आणि राणोजी होते. दिवस मावळतीला आला तेव्हा भूपाळगडाला मराठ्यांचा वेढा पडला. मोर्चेबांधणीही झाली. सैन्याला सूचना देऊन बाजीराव आपल्या डेऱ्यात आले तेव्हा आकाशात चांदणं विखुरलं होतं. छावणीत मंद गार वारा वाहत होता. दुसऱ्या दिवशी बाजीराव वेढ्याची पाहणी करून आपल्या देवळीत परतले. देवळीत मल्हारराव बाजीरावांची प्रतीक्षा करत होते. बाजीराव येताच मल्हाररावांनी उठून मुजरा केला. त्यांना हातानेच बसण्याची खूण करून बाजीराव म्हणाले, भूपालगडाच्या किल्लेदारास आपण येत असल्याची सूचना आधीच मिळालेली दिसते मल्हारराव. खरंच श्रीमंत, मल्हारराव म्हणाले. भूपालगडावर लोकवस्ती बी आहे, पर काल रातच्यापासून एक इसम बी वरचा खाली आला नाही ना कोणी खालून वर जायचा प्रयत्न केला. हा वेढा निगुतीनं राखावा लागणार मल्हारराव, बाजीराव म्हणाले. गड विस्तृत आहे, महिनाभर पुरेल एवढं दाणापाणी साठवण्याची क्षमताही आहे. त्यामुळे आपली हुताशनी इथेच साजरी होणार असं दिसतं. मल्हारराव हसले. बाजीरावांचे नजरबाज आसपासचा मुलूक नजरेखालून घालत होते. बाजीरावांचा तोफखानाही एव्हाना वेढ्यात येऊन मिळाला होता. भूपालगडचा किल्लेदार सईद आसिफ याला त्या लांब पल्ल्यांच्या तोफांकडे पाहून धडकी भरत होती. बाजीरावांची फौज भूपालगडाकडे येत असल्याची माहिती मिळताच सईदने इस्लामनगरचा किल्लेदार यार महम्मद रोहिला याला मदतीची याचना केली होती. उद्या बाजीरावाने इस्लामगडावर आक्रमण केले तर आम्ही आपली मदत नक्की करू असे आश्वासनही दिले होते. मात्र 2 हप्ते उलटूनही यार महम्मद रोहिल्याची मदत पोचली नाही याचे सईद आसिफला आश्चर्य वाटत होते. यार महम्मद रोहिल्याने इस्लामगडावर मोठ्या तडफेने फौज जमा केली. भोपालगडावर वेढ्यात आहे त्याच्या दुप्पट फौजफाटा घेऊन तो बाजीरावांवर चाल करून आला. बाजीरावांनी गोदू असी, कुमावर खान, दाऊद खान, करीम बेग, बहादूर शहा या मोगल सरदारांचा केलेला कडवा पराभव यार महम्मद ऐकून होता. स्वतःला मोगलांचा कर्दनकाळ समजणाऱ्या बाजीरावाचा नक्षा उतरवायचा असेल तर भूपालगडाचा वेढा मोडून काढायलाच हवा असा विचार करून आपल्या फौजफाट्यासह तो वेगाने भूपालगडाकडे घोडदौड करू लागला. बाजीराव मल्हारराव आणि राणोजींसोबत दुसऱ्या प्रहरी आपल्या देवळीतील कक्षात भोजन करत होते. कक्षात चादरीची बिछायत करून त्यावर गालिचे अंथरले होते. मागे श्रीमंतांची हत्यारं, चिलखत, शिरस्त्राण, तलवारी ठेवलेल्या होत्या. दुपारच्या त्या समयी देवळी बाहेरून सेवकांची तुरळक वर्दळ ऐकू येत होती. इतक्यात संकाजी देवळीत आला. श्रीमंतांना मुजरा करून त्याने एका दमात सांगून टाकले, यार महम्मद रोहिला भूपाळगडाकडे रवाना झाला श्रीमंत. त्याचा फौजफाटा आपल्यापेक्षा दुप्पट आहे. चेहऱ्यावरचे भाव जराही न बदलता असे म्हणून बाजीरावांनी भोजन चालूच ठेवले. पानात भाजी भाकरी होती. जवळच टोकरीत तोंडी लावण्यासाठी लाल मिरची आणि कांदा ठेवला होता. यार महम्मद चालून येत आहे ही वार्ता ऐकूनही बाजीराव चवीने भोजन करत होते.
बाजीरावांचे हे चमत्कारिक वागणे पाहून संकाजी पुन्हा म्हणाला, रोहिला 8 कोसांवर आलाय श्रीमंत, त्वरा करावी. बाजीरावांना संकाजीची चेष्टा करण्याची लहर आलेली पाहून मल्हारराव आणि राणोजींची मुद्रा हसरी बनली होती. भोजन पूर्ण करत ते दोघेही कधी बाजीरावांकडे तर कधी संकाजीकडे पाहत होते. बाजीरावांनी शेवटचा घास संपून संकाजीकडे एक कटाक्ष टाकला. मग पितळी लोट्यातलं पाणी पिऊन ते संकाजीला म्हणाले, यापुढं एवढं चविष्ट भोजन बनवण्यापूर्वी विचार करत जा संकाजी. शत्रू चालून आला तरी तुझ्या हातचं जेवण अर्धवट सोडून आम्हाला उठवत नाही. संकाजीने आनंदाने लवून मुजरा केला. बाजीराव उठता क्षणी मल्हारराव आणि राणोजीही उठून उभे राहिले. अंगावर चिलखत चढवत बाजीराव म्हणाले, संकाजी, फौजेतल्या साऱ्या तोफांची तोंड वळवून ठेवायला सांगा. तोफजींनाही सज्ज राहण्याचे आदेश द्या. जी, असे म्हणून संकाजी देवळी बाहेर गेला. मग मल्हारराव आणि राणोजींकडे पाहून बाजीराव म्हणाले, मल्हारराव, तुम्ही भूपालगडचा वेढा ढिला पडणार नाही याकडे लक्ष द्या. यार मोहम्मदचा एकही सैनिक भूपाळगडावर पोचता कामा नये. राणोजी, आपण पुढे जाऊन यार मोहम्मदाच्या स्वागताला सामोरे जाऊ. राणोजींनी हसून आपली तलवार कमरेला बांधली. मल्हारराव मुजरा करून देवळी बाहेर आले. काही वेळातच दूरवर धूळ उडवत येत असलेली रोहिल्याची फौज दिसू लागली. यार मोहम्मदाची फौज दिसताच भूपालगडावरून पाहत असलेल्या सईद आसिफचा जीव भांड्यात पडला. मात्र पायथ्याशी असलेल्या लांब पल्ल्यांच्या तोफांची तोंड फिरलेली पाहून तो पुन्हा चिंतातूर झाला. बाजीरावांनी इशारत करताच साऱ्या तोफांना एकाच वेळी बत्ती देण्यात आली. तोफांच्या अचूक माऱ्यामुळे रोहिल्याच्या फौजेची आघाडी कोसळली. धुराच्या आणि आगीच्या लोटातून सावरत असतानाच बाजीराव आणि राणोजींसह असलेल्या तिखट स्वारांनी यार मोहम्मद रोहिल्याच्या फौजेवर दुसरा हल्ला चढवला. बाजीरावांचे सारे स्वार समोर येईल त्याचा फडशा पाडत होते. राणोजींनीही रणकंदन माजवलं होतं. हातातील पट्टा चौफेर फिरवत असलेल्या बाजीरावांची नजर यार मोहम्मदला शोधत होती. हातातला पट्टा विद्युत गतीने फिरवत पुढे येणाऱ्या बाजीरावांना मोहम्मद काही क्षण स्तब्धपणे पाहत होता. आपल्या कर्तृत्वाने राजेपण खेचून आणणाऱ्या जंगलातल्या सिंहाप्रमाणे बाजीराव आपल्या सावजाचा शोध घेत होते. बाजीरावांची नजरानजर होताच यार मोहम्मद भानावर आला. डोक्यावर मंदिल, अंगावर भपकेबाज पोशाख असल्याने बाजीरावांनी यार मोहम्मदाला क्षणात ओळखले. आवेशाने बाजीरावांनी आपल्या घोड्याला टाच दिली. ते पाहून जीवाच्या भीतीने सर्व शक्ती एकवटून मोहम्मदाने घोडा वळवला. इस्लामगड वापस चलो अशी आरोळी ठोकून त्याने इस्लामनगरचा रस्ता धरला. रोहिल्याचे सारे सैनिक त्याच्या मागे धावले. कित्येक जण परत फिरण्याच्या प्रयत्नात मारले गेले. राणोजी आणि इतर स्वार बाजीरावांच्या चौखूर उधळलेल्या घोड्यामागे घोडा फेकत होते. बाजीरावांच्या आक्रमक हल्ल्यामुळे यार मोहम्मदाचं परत फिरलेलं सैन्य आता निम्मही शिल्लक उरलं नव्हतं. कुठून बुद्धी सुचली आणि भूपाळगडचा वेढा मोडून काढण्यास गेलो असा पश्चाताप मोहम्मदाला क्षणाक्षणाला होत होता. टाच मारूनही आता घोड्याचा वेग वाढत नव्हता. कसाबसा घोडा खेचत यार मोहम्मद आणि त्याचं सैन्य इस्लामनगरच्या वेशीत आलं. इस्लामगडाचे दरवाजे उघडले गेले. यार मोहम्मद रोहिला आणि त्याचं उरलं सुरलं सैन्य धापा टाकत आत शिरलं. गडाचे दरवाजे बंद झाले. तो मोठेखानी गड पाठलाग करत आलेल्या बाजीरावांच्या नजरेत भरला. गडाच्या दरवाजासमोर घोडा फिरवत गड निरखीत असलेल्या बाजीरावांना मागून आलेल्या राणोजींनी विचारले, गडाचे दरवाजे बंद झाले, आता काय आज्ञा आहे श्रीमंत? इस्लामगडाचे बुरुज निरखीत बाजीराव म्हणाले, हा गड आमच्या नजरेतून सुटला होता राणोजी. यार मोहम्मद रोहिल्याचे आभारच मानायला हवेत. त्याने आपणहून आम्हाला गडाला मोर्चे लावण्याचे आमंत्रण दिले आहे. बाजीरावांचे बोलणे ऐकून राणोजी आणि इतर सैनिकांच्या चर्येवर हसू उमटले. बाजीरावांचा इशारा लक्षात घेऊन राणोजींनी इस्लामगडाला मोर्चे लावले. चौक्या पहारे बसवले. बाजीराव नावाचं संकट जवळून अनुभवलेल्या यार मोहम्मदाची सारी तडफ मावळली होती. गड राखायचा असेल तर बाजीरावासोबत तह करणे हा एकमात्र उपाय आहे असा विचार करून सामोपचाराचे सफेद निशाण त्याने गडावर फडकवले.
2 लाख रुपये खंडणी मान्य करून वेढा उठवण्याची मागणी केली. बाजीरावांनी इस्लामनगरचा भूभाग पाहून 5 लाख रुपये खंडणीची अट घातली. ती अट तत्काळ कबूल करून यार मोहम्मद रोहिला स्वतः बाजीरावांच्या भेटीस आला. बाजीरावांचा सत्कार करून त्याने 3.5 लाख रुपये नगद, 5 जातिवंत घोडे, मानाची वस्त्रे आणि अनेक मौल्यवान चीजवस्तू देऊन बहुमान केला. प्रतिवर्षी 5 लाख रुपयांची रक्कम चौथच्या रूपात सातारा दरबारी पोहोचवण्याच्या सनदा लिहून घेऊन बाजीरावांनी इस्लामगडाचा वेढा उठवला. राणोजींसोबत ते भूपाळगडास आले. भूपालगड पडण्यास अद्याप विलंब होता. मल्हाररावांच्या हाती वेढ्याची सूत्र देऊन बाजीरावांनी राणोजींसोबत सातारास कूच केले. बाजीराव 3ऱ्या प्रहरी साताऱ्यास पोहोचले तेव्हा दरबार आटोपला होता. शाहू महाराजांनी बाजीराव आणि चिमाजींना अदालतवाड्यात बोलावून रात्रीच्या भोजनाचे आमंत्रण दिले होते. भोजनानंतर खाशात सदरेवर बसून शाहू महाराजांनी मोहिमेचा वृत्तांत ऐकला. बाजीरावांनी टाळी वाजवताच काही हुजरे आत आले. यार मोहम्मद रोहिल्याकडून वसूल केलेली 3.5 लाख रुपयाची खंडणी, मानाची वस्त्रे, अलंकार, भेटवस्तू बाजीरावांनी विनम्रपणे शाहू महाराजांना नजर केली. संतोषून शाहू महाराज म्हणाले, राऊ, तुम्ही तर ध्यानीमनी नसलेले यशही पदरात पाडून आला आहात. अनपेक्षितपणे मिळालेल्या या विजयाची गोडी काही औरच आहे. रणभूमीवरचं चित्र बुद्धिबळाच्या पटा इतकं सहज पालटणाऱ्या तुमच्या बुद्धीला आणि शौर्याला तोड नाही. बाजीरावांनी शाहू महाराजांना मुजरा केला. बाजीरावांना बसण्याची खूण करून शाहू महाराज म्हणाले, आम्हाला एका महत्त्वपूर्ण गोष्टीवर तुमच्या संमतीने आणि आप्पांच्या सुमतीने सल्ला हवा आहे राऊ. बोलावं महाराज, बाजीराव म्हणाले. चिमाजीही बैठकीवर अदबीने सावरून बसले. शाहू महाराज सांगू लागले, निजामाने गुजरात आणि माळव्याचा सुभास स्वतःच्या नावावर करून तिथे आपली माणसे नेमली हे तर तुम्हाला ज्ञातच आहे. बाजीराव आणि चिमाजींनी होकारार्थी मान हलवली. शाहू महाराज पुढे म्हणाले, तुमच्या मोहिमांनी गर्भगळीत झालेल्या निजामाने बादशहाच्या जानकारी बाहेर परस्पर आपला मुलगा गाजीउद्दीन यास वजीर नेमून स्वतः दक्षिणेकडे कूच केले आहे. निजामाची ही मनमानी बादशहाला कळताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. निजामाचा मुलगा गाजीउद्दीन यास बादशहाने हाकलून दिले. या क्षणी दिल्लीची वजिरी कमरुद्दीन खानाकडे आहे. बादशहाने आम्हास आणि मुबारिस खानास पत्र लिहून निजाम दक्षिणेत येताच त्यावर चढाई करण्याचा आदेश दिला आहे. मग बाजीरावांकडे पाहून शाहू महाराज म्हणाले, निजाम आणि मुबारिस खान यांच्या संघर्षात आपण तटस्थच राहावे असेच आम्हास वाटते. आपले मत काय आहे? विचार करून बाजीराव म्हणाले, मुबारिस खानाने मराठ्यांच्या गादीचा हक्कच अमान्य केलेला असताना त्याच्या बाजूने निजामाविरुद्ध लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनाविरुद्ध का असेना, पण निजामाने 50 लाख रुपयांची चौथची सनद मान्य केली आहे. एकवार रक्कम सुपूर्दही केली आहे. आपे तू या लढाईत तटस्थ राहणे अथवा निजामाच्या बाजूने लढणे हे 2च पर्याय आम्हाला मान्य आहेत. बाजीराव आणि शाहू महाराजांच्या बोलण्याला दुजोरा देत चिमाजी म्हणाले, मुबारिस खानाशी आपला वैरभाव विकोपाला गेलेला असताना त्याच्या पक्षात लढणे अशक्य आहे हे तर 16 आणे सत्यच. पण मुबारिस खानाने सातारा गादीचा हक्क अमान्य केला हे बहुश्रुत झाले आहे. अशावेळी निजामाने मदत मागितली तर ती संधी साधून मुबारिस खानास मराठ्यांनीच गारद करावे आणि सर्वांवर आपली जरब कायम करावी असे आम्हास वाटते. एरवी मुत्सद्दीपणाची भूमिका घेणाऱ्या आपल्या बंधूंना प्रसंगानुरूप आक्रमक झालेले पाहून बाजीरावांना अभिमान वाटला.
समाधानाने शाहू महाराज म्हणाले, ठरलं तर मग. तूर्तास आपण तटस्थच राहावे. निजामाकडून काही समाचार आला तर पुढची रणनीती ठरवावी. सेवकाने आणलेल्या तबकातील निरोपाचा विडा उचलून बाजीराव आणि चिमाजी आपल्या आसनावरून उठले. शाहू महाराज म्हणाले, पुढल्या खेपेस साताऱ्यास याल तेव्हा तुमचा सोनवाड्यातला सरंजाम या अदालतवाड्यात हलवलेला असेल. रंगमहालाचं काम पूर्ण होतच आलं आहे. चांगला मुहूर्त पाहून आम्ही लवकरच तिकडे राहायला जाऊ. त्यामुळे अदालतवाडा यापुढे पेशव्यांचं मुक्कामाचं ठिकाण असेल. अदबीने बाजीराव म्हणाले, याबाबत मागे राणीसाहेबांची आज्ञा झाली होती खरी. हसून शाहू महाराज म्हणाले, परंतु अदालतवाडा राहण्याजोगा करण्यासारखी कामं करायला पेशव्यांना वेळ कुठे असणार. प्रश्न वेळेचा नाही महाराज, बाजीराव म्हणाले. जिथे खुद्द छत्रपतींचा पदस्पर्श हरदिन होत आहे ती जागा आम्हाला तीर्थासमान. त्यामुळे पुन्हा ती जागा पेशव्यांना राहण्याजोगी करण्याचं काहीच कारण नाही. बाजीरावांचा हजरजबाबीपणा पाहून शाहू महाराज खुश झाले. बाजीराव आणि चिमाजींनी महाराजांचा निरोप घेतला. निजाम आणि मुबारीज खानाच्या संघर्षाची ठिणगी उडणे अटळ होते. त्यातच मराठ्यांची तटस्थ भूमिका घेणे ठरल्याने बाजीरावांना काहीशी उसंत मिळाली होती. एके दिवशी बाजीराव नित्याच्या नमस्कारासाठी राधाबाईंच्या दालनात आले. दालनात चिमाजी आप्पा आणि नानाही होते. नानांनी मलमलीचा शुभ्र अंगरखा घातला होता. डोक्यावर छोटासा मंदिल होता. दोन्ही हात जोडून डोळे झाकलेल्या नानांनी बाजीरावांचे चाहूल लागताच डोळे उघडले. रामरक्षेचा शेवटचा श्लोक म्हणून ते चिमाजींकडे धावले. श्लोक आम्हालाही म्हणून दाखवा, बाजीराव म्हणाले. नकारार्थी मान हलवून नाना लढिवाळपणे म्हणाले, तीर्थरूपांना आम्ही नकाशा वाचून दाखवू. मातोश्रींनी आम्हाला देशमर्यादा शिकवल्या आहेत. असे म्हणून नाना फडताळात ठेवलेला चामडाचा नकाशा घेऊन आले. नकाशाची गुंडाळी उघडून मधोमध ठेवत नकाशाच्या कडा एकसारख्या करण्याचा प्रयत्न ते करू लागले. बाजीराव आणि चिमाजींनी नकाशाचे एक एक टोक पकडले. त्या खोलीभर पसरलेल्या नकाशाजवळ उभे राहून नानांनी हातात सागवानी छडी घेऊन देशमर्यादा सांगण्यास सुरुवात केली. एखाद्या मोहिमेची आखणी करावी अशा आवेशात नाना बोलत होते. हा रामेश्वरापासून मद्रासेचे उत्तरेपर्यंत पसरला आहे तो द्रविड देश. पूर्वेकडे विंध्याद्रीचे टोक आणि पश्चिमेकडे सह्याद्रीचे टोक या दोहोंमध्ये पसरला आहे तो उंच प्रदेश कर्नाटक. तेलिंगण देशाची मर्यादा द्रविड देशाचे उत्तरेपासून उर्साप्रांती श्रीकाकुळ शहरापर्यंत. नानांचा तो बालावेश पाहून बाजीराव आणि चिमाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. राधाबाईही कौतुकाने हसत होत्या. बाजीरावांनी विचारले, आणि आपण जिथे राहतो त्या मुलुखाच्या देशमर्यादा कोणत्या? नानांच्या तेजस्वी टपोऱ्या डोळ्याची क्षणभर उघडझाप झाली. हातातील छडी नकाशावरील शेंद्री रंगाने रंगवलेल्या भागावर फिरवून नाना म्हणाले, आपल्या मुलुखास चांदोराजवळचा पर्वत, कोळवण, बागलाण, खानदेश या उत्तर मर्यादा आहेत. नागपुराचे पूर्वेस वैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम ही पूर्व मर्यादा आहे. वा, चिमाजींच्या तोंडून गौरवोद्गार निघाले. ते पाहून नाना अजूनच ऐटीत म्हणाले, मात्र या मर्यादा पार करून मराठी मुलूक अजून वाढतो आहे, वाढणार आहे. नानांचा पोक्तपणाचा आविर्भाव पाहून बाजीरावांसह चिमाजी आणि राधाबाईंनाही हसू आवरणे कठीण झाले. हे आणि आपणास कोणी सांगितले? बाजीरावांनी विचारले. डोळे मोठे करून भुवया उंचावून नाना म्हणाले, ताईंनी म्हणजे मातोश्रींनी. ताई म्हणतात तीर्थरूप स्वामी आणि काकास्वामी मराठी मुलुखाचा विस्तार करणार आहेत. त्यामुळे मराठी मुलुखाच्या देशमर्यादा कायम बदलत्या राहतील. आप्पांनी खुश होऊन नानांना जवळ घेतले. आपल्या गळ्यातला मोत्याचा कंठा नानांच्या गळ्यात घालून अभिमानाने आप्पा म्हणाले, पुढे चालून तुम्हालाही तेच करायचे आहे
आणि ते तुम्ही करालच. चिमाजींना काही क्षण बिलगून मग राधाबाईंच्या सांगण्यावरून नाना बाहेर खेळायला गेले. नानांच्या पाठमोऱ्या चर्येकडे कौतुकाने पाहून राधाबाईंनी बाजीरावांना पुढे विचारले, राव, आता पुढची मोहीम कुठे असणार तुमची? बाजीरावांनी नम्रपणे सांगितले, झाली तर मुबारीज खानासोबत लढत होईल. मोहीम यापुढे कर्नाटकात श्रीरंगपट्टणम आणि चित्रदुर्ग या भागात काढावी असे योजिले आहे. महाराजांनाही विचार अनुकूल वाटला. मात्र प्रत्यक्ष अंमलात आणायला किती वेळ लागेल ते आताच सांगता यायचे नाही. जेव्हा अंमलात येईल तेव्हा 4-2 मासाचा कालावधी खर्ची होईल एवढं मात्र नक्की. समाधानाने मान हलवून राधाबाई म्हणाल्या, ही मोहीम जोखमीची दिसते. 4-2 मास लागणार असतील तरीही सुनबाईंना काही आम्ही अशा मोहिमेवर पाठवणार नाही. राधाबाईंनी विषय मध्येच वळून काशीबाईंवर का नेला याचे बाजीरावांना आश्चर्य वाटले. राधाबाईंची चर्या हसरी बनली होती. तिकडे न पाहताच चिमाजी म्हणाले, सुरक्षेच्या दृष्टीने आपण मुळीच चिंता करू नये मातोश्री. रावांना शत्रूच्या हालचालींबद्दल शत्रूपेक्षा अधिक जानकारी असते. निजामाच्या वकिलाला रावांनी आशीरगडातील त्याच्या सैन्याची आठवण करून दिली होती तेव्हा तो कसा गांगरला होता याची हकीकत बाजी भिवरावांनी व्यंकटरावांसोबत मोठी रंगून सांगितली होती. निजामाच्या वकिलाची ती आठवण ऐकून बाजीरावही हसले. हसून राधाबाई म्हणाल्या, तुम्हा मुलांना सारा खेळच वाटतो, पण सुरक्षेच्या भीतीपोटी म्हणत नाही आम्ही. राधाबाईंच्या आवाजात मारदं उतरलं होतं. खालच्या आवाजात राधाबाई म्हणाल्या, थोरल्या सुनबाईंना दिवस गेले आहेत. त्यांची तब्येत काहीशी नाजूक आहे म्हणून आम्ही म्हणालो. मोठ्या मजला त्यांना या खेपे सोसवायच्या नाहीत. त्यामुळे चासगावलाही न जाता बाळंतपण इकडेच करावे असे आमच्या मनात आहे. पण त्याला अजून अवकाश आहे असे म्हणून राधाबाई उठल्या. बाजीराव आणि चिमाजींच्या प्रसन्न चर्येकडे एक हसरा कटाक्ष टाकून राधाबाई देवघराच्या दिशेने चालू लागल्या. फडावरचे काम आटोपून बाजीराव आपल्या दालनात आले. दालनात चंद्रादासी काशीबाईंच्या पायाचे तळवे काशाच्या वाटीने रगडत बसली होती. काशीबाईंनी तलमसुती लुगडे नेसले होते. काशीबाईंच्या चेहऱ्यावर काहीसा शिणवटा दिसत होता. बाजीराव आलेले दिसताच काशीबाईंनी समोरच्या सागवानी पाटावर ठेवलेले पाय अलगद मागे घेतले आणि चंद्रादासीला जाण्याची खूण केली. पादाभ्यंगाचं सारं सामान तबकात ठेवून चंद्रादासी लगबगीने दालनाबाहेर गेली. बाजीरावांनी डोक्यावरून काढलेला मंदिल काशीबाईंनी लगबगीने उठून हातात घेतला. फडावरचा पोशाख उतरवत बाजीराव म्हणाले, राहू द्या काशीबाई, तुम्ही आराम करा. मंदिल बाजूला ठेवत असताना काशीबाईंची नजर क्षणभर बाजीरावांच्या डोळ्यांवर स्थिरावली. बाजीरावांच्या डोळ्यातले मिश्किल भाव पाहून काशीबाईंची चर्या लाजेने लाल झाली. आपली नजर पायाच्या बोटांकडे वळवून त्या स्तब्ध उभ्या राहिल्या. काशीबाईंना आपाद मस्तक न्याहाळून बाजीराव म्हणाले, तुमची तब्येत रोडावली आहे काशीबाई? मातोश्रीही म्हणत होत्या तुमची प्रकृती नाजूक आहे. तुम्ही आजकाल धडपोटभर जेवतही नाही. बाजीरावांची नजर टाळून समईच्या ज्योतीकडे पाहत काशीबाई म्हणाल्या, आता स्थिर आहे आमची प्रकृती. या दिवसात व्हायचंच असं, एवढी काळजी करण्यासारखं काय त्यात? काशीबाईंच्या म्लान चर्येकडे काही क्षण पाहून बाजीराव म्हणाले, अजून काही दिवस आम्ही पुण्यातच आहोत. काही हवं नको ते आम्हाला सांगत चला. या क्षणी आम्हाला काय हवं आहे सांगू? काशीबाईंनी लढिवाळपणे विचारले. बाजीरावांनी हसून संमती दर्शवली.
काशीबाई म्हणाल्या, आम्ही रोज रात्री दालनावरील गच्चीवर काही वेळ बसतो. तिथल्या थंड वाऱ्याने फार बरं वाटतं. दूरवर केलेली दिवाबत्ती, आकाशात विखुरलेलं चांदणं पाहत आपल्यासोबत हितगुज करत बसावं असं आम्हास अनेकदा वाटतं. बस एवढंच? चला मग, बाजीराव म्हणाले. बाजीराव आणि काशीबाई लाकडी जिन्यावरून गच्चीवर आले. गच्चीवर लोड तक्क्याची बैठक केलेली होती. त्यावर बसून समोरचं दृश्य पाहत बाजीराव म्हणाले, इथे आम्ही प्रथमच येत आहोत काशीबाई. इथून तर शहार दरवाजापर्यंतचा परिसर सहज नजरेत येतो. चांदण्याने लखलखणारं आकाश आणि चांदण्यात न्हाऊन निघालेला समोरचा परिसर पाहत काशीबाई म्हणाल्या, इकडून जेव्हा मोहिमेवर जाणं होतं तेव्हा शाहिस्तेपुराचा चढणीचा रस्ता चढताना आपल्याला आम्ही इथूनच पाहतो. मग दृष्टीआड होण्याआधी मागे फिरतो. बाजीरावांनी विस्मयाने काशीबाईंकडे पाहिले. काशीबाईंनीही धिटाईने बाजीरावांची नजर मिळवली. काही क्षण तसेच गेले. काशीबाईंच्या नजरेतला हसरेपणा पाहून बाजीरावांच्या चेहऱ्यावरही पुन्हा हसरे भाव उमटले. समोर दिसणाऱ्या पेठांकडे पाहत बाजीराव म्हणाले, आम्ही कर्नाटकातून येताना आमचा शेवटचा मुक्काम बेळगावच्या बाजारपेठेलगत पडला होता. सकाळी छावणी उठण्यापूर्वीच तिथले नामांकित जवाहिरे आपला माल विकण्यासाठी आमच्या छावणीत आले. त्यांनी आणलेल्या नाना तऱ्हेच्या अलंकारावर नजरही ठरत नव्हती. सोन्या मोत्याचे ते दागिने पाहून कोणता घेऊ नि कोणता नको असा आम्हाला पेच पडला. शेवटी आम्ही त्यांना पुण्यात येऊन व्यापारी पेठांमध्ये दुकान थाटण्यास सांगितले. काशीबाई खुदकन हसल्या. चांदण्याचा प्रकाश उभयतांच्या मुखावर पडला होता. अंगात केवळ मखमलीचा अंगरखा घातलेले बाजीराव लोडाला टेकून आराम करत होते. वाऱ्याच्या मंद झुळकेसोबत हलणाऱ्या काशीबाईंच्या केसांच्या बटांकडे पाहत बाजीराव पुढे म्हणाले, ते व्यापारी पुण्यात आले आहेत काशीबाई. कोतवालाने त्यांना दुकान थाटण्यास जागाही करून दिली आहे. उद्या आपला निवडक माल घेऊन ते वाड्यात येतील. तुम्ही आणि रखमाबाई माल पसंत करा, मगच आम्ही त्याचा सौदा पक्का करू. काशीबाईंनी होकारार्थी मान हलवली. काशीबाईंचा हात हातात घेऊन त्यांच्या नाजूक निमुळत्या गोऱ्या पान बोटांवरून आपला अंगठा फिरवून बाजीराव म्हणाले, मागचं वर्ष फार खडतर गेलं काशीबाई. दुष्काळ, कर्ज या सगळ्या व्यापामुळे अगदी पाडव्यालाही आम्ही तुम्हाला काही विशेष भेट दिली नाही. गोरीमोरी चर्या करून काशीबाई म्हणाल्या, आम्हाला पाडव्याची भेट मिळाली होती, मात्र ती आपल्या वतीने मातोश्रींनी दिली होती हे आम्हाला नंतर समजले. देवघरातून धूपनाचा मंद सुगंध येत होता. आकाशात काही तुरळक ढगांमुळे चंद्राची गती वाढल्याचा आभास होत होता. आकाशाकडे पाहत लोडावर आणखी रेलून बाजीराव म्हणाले, मातोश्री आम्हाला नेहमीच सांभाळून घेतात. आम्हाला मात्र मनात नसताना केवळ औपचारिकता म्हणून काही करणं कधी जमतच नाही. काशीबाईंच्या तोंडून आपसुकपणे शब्द बाहेर पडले, म्हणून तर आपल्यासाठी साऱ्यांचा जीव तुटतो. बाजीरावांनी चमकून काशीबाईंकडे पाहिले. तशा काशीबाई चपापल्या. आपल्या हातात घेतलेला काशीबाईंचा नाजूक हात घट्ट पकडून आपली नजर टाळत असलेल्या काशीबाईंना बाजीराव म्हणाले, आणि आमचा जीव तुमच्यासाठी तुटतो. बाजीरावांच्या माळवा आणि गुजरातच्या मोहिमांमुळे हैराण होऊन दिल्लीची वजिरे सोडून निजाम दक्षिणेत आला. मुबारिस खान गुजरात आणि माळव्यात सुभेदार म्हणून नेमलेले आपले हस्तक यांच्यासह मिळून बाजीरावाचं पारिपत्य करावं असे मनसुबे आखत असलेल्या निजामास दक्षिणेत येताच खरा प्रकार समजला. खुद्द बादशहानेच आपल्या विरुद्ध फरमान काढलं असून मुबारिस खानाशी आपल्याला लढावं लागणार हे ध्यानात येताच निजामाला पुन्हा बाजीरावांचीच मदत घेण्याची वेळ आली. निजामाने बऱ्हाणपुरास मुक्काम केला होता. मुबारिस खानाने निजामाला अडवण्यासाठी ऐवज खान नावाचा सरदार नेमला होता. निजामाने धूर्तपणे ऐवज खानाला लालूच दाखवून आपल्या बाजूने वळवले
औरंगाबादेवर युद्ध न करताच कब्जा केला. मुबारिज खानाने आपला हैदराबादचा तळ हलवला. आपला फौजफाटा घेऊन तो निजामाच्या दिशेने सरकू लागला. निजामाने ताबडतोब साताऱ्यास शाहू महाराजांना मदतीची याचना केली. शाहू महाराजांची भूमिका तटस्थपणाची आहे याची जाणीव होताच त्याने खुद्द ऐवज खानास विनवणी करण्यासाठी साताऱ्यास पाठवले. ठरल्याप्रमाणे शाहू महाराजांनी निजामाला मदत करणे मान्य केले. बाजीरावांचा बऱ्हाणपुरास निघण्याचा दिवस उजाडला.